हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे तो संडेचा आहे आणि संडे म्हटलं तर खूप छान दिवस वाटतो. संडे येण्याची वाट सगळेजणच बघत असतात. त्याचप्रमाणे पण संडे म्हटलं तर उशिरा उठणं, उशिरा सगळी कामं होत राहतात. आज आता मी सगळी झाडांची बघा आता छान पाणी घालून व्यवस्थित निघा, आपण काळजी करतच असतो झाडांची, सगळ्यांना आवड असते. तर हा माझा छोटासा बगीचा आहे, त्यांना खूप फुलं छान छान आली आहेत. तर थोडं पाणी घालते आणि पानांवर पण कधी कधी स्प्रे करते, कारण आहे ना पानांना स्प्रे केला तर ते वरची पानांवर धूळ बसते ना, ती धूळ बसत नाही. तर आता सकाळ सकाळ मी पहिलं झाडांना पाणी मारणं माझं हे काम असतं आणि झाडांना किती पानं आलं आहे, फुलं आलं आहे हे तर मी बघतच असते. मला ते सवय झालेली आहे, त्याच्यामुळं सगळी पानं वगैरे व्यवस्थित खराब झालेली ते काढून टाकते. त्याच्यानंतर आता घरामध्ये झाडू मारायचं म्हणजे उशिरा उठलं की सगळी कामच उशिरा होतात. त्याच्यामुळे ना आता हे सकाळीच मी पहिलं उठल्याबरोबर झाडू मारत असते, किती पण उशीर होऊ दे. कारण सकाळी उठून आपलं पहिल्यांदा झाडू हातरून उचलणं, झाडू मारणं हे महत्त्वाचं असतं. कारण आपल्या घरातली जी दरिद्रता असते ना ती निघून जाते. त्याच्यामुळे कधी पण पारूस आहे ना कधी ठेवू नये, झाडू मारावी. तर सर्वात आधी मी झाडू मारून घेते. तर सगळ्यांनी आता नाश्ता तर मी पोह्यांचा केलेला आहे. सगळ्यांनी नाश्ता वगैरे आता करतील, ते खाली येतील, वरती बसले सगळे. आणि टी व्हीला काय अशी गाणी देवींची किंवा कुठलं आपलं चालूच असतं गाणं, तर मोबाईलवर किंवा टी व्हीवर मी लावतच असते देवांची. आणि सकाळ सकाळ घरामध्ये गाणी, देवाची गाणी चालूच असतात. त्याच्यामुळं मग मी खूप सुंदर वातावरण वाटतं सकाळ सकाळ. भले किती का उशिरा होईना, पहिलं घरात देवांची गाणी लावतो आणि त्याच्यानंतर मग सिरियल बघत असतो, हे ठरलेलंच आहे. तर आता झाडू मारून झाला, आता लादी पुसून घेते. पटकन अशी सकाळी सकाळी कामं करून घेतली ना म्हणजे बरं वाटतं. नाही तर मग एकदा बसलं की खूप कंटाळा येतो आणि मोबाईलवर बसलं की त्याच्याहून जास्त कंटाळा येतो. मग मोबाईल बघतच राहतो आणि सगळ्याची जड म्हणजे मोबाईलच आहे. कारण बसलं की मग आपल्याला आळसपणा येतो, त्याच्यानंतर मग सगळीच कामं रेंगाळत राहतात. आणि आता त्याच्यामुळे मी सकाळी मोबाईलच घ्यायला मागत नाही. फटाफट अशी सकाळी झाडू मारणं, लादी पुसणं ही महत्त्वाची कामं आहे ना सर्वात आधी करून घेते. सकाळ सकाळ खूप छान असा चिमण्यांचा आवाज येतो आणि वातावरण खूप छान होतं. त्याच्यामुळे प्रसन्न वाटतं एक अगदी, म्हणजे चिमण्यांचा आवाज, कावळ्यांचा आवाज, असं सकाळचं म्हणजे किती छान वाटतं ना तो आवाज ऐकायला. तर त्याच्यानंतर आता माझं सगळं लादी वगैरे पुसून झाले आणि फटाफट ही कामं मी करून घेते. लादी पुसून झाले ना तर माझं एक काम असतं मेन, म्हणजे सगळी लादी पुसता पुसता आहे ना हे सगळं साफ करत असते. टी व्हीच्या हे साईडचं युनिट आहे ना सगळं म्हणजे खूप धूळ येते आणि ओपन प्लेस आहे ना जास्त, तर खूप धूळ येते आणि त्याच्यामुळं मग रोज पुसावं लागतं, तेवढीच धूळ येते. त्याच्यामुळं हे सगळं मी लादी पुसता पुसता लगेच क्लीन करून घेते आणि एक हात मारून घेते, म्हणजे त्याच्यामुळे जरा आपल्याला सुद्धा बरं वाटतं आणि साफ पण होतं. तर संडे आहे आणि सगळ्यांना सुट्टी असते, पण आपल्याला काही सुट्टी नसते. तर संडे असो नाही तर इतर आठवड्याचे पूर्ण 6 दिवस असो किंवा असलं तरी आपल्याला काही सुट्टी नसते घरकामामध्ये. लादी वगैरे साफ करून झाली माझी आणि मी लादी पुसता पुसता हे सगळं मी पुसत असते, कारण खूप धूळ येत असते आणि बाहेर जर थोडी जास्त ओपन प्लेस असल्यामुळे ना खूप धूळ येते. तर त्याच्यामुळे मग मी आता हे सगळं साफ करून घेतले. आणि आता किती वाजले, आता माझा सगळं घरातलं काम आटपेपर्यंत मला 11 वाजलेत. आता तिथून पुढे मला जेवण बनवायचं आहे आणि संडे म्हटल्यावर नॉनव्हेज तर पाहिजेत. आता जेवण बनवते. संडे म्हटलं की आळस पहिला येतो आणि उशिरा उठणं होतं, त्याच्यानंतर सगळीच उशिरा कामं सुरू होतात आणि सगळी उशिरा कामं संपतात. त्याच्यामुळं मग सगळा दिवसभर कंटाळा येतो, आळसपणा येतो आणि कामं करायला गेलं तर अर्ध्या एक तासात पण आपलं सगळं काही फटाफट करून होतं. पण कसं व्हिडिओ शूट करण्यात आणि व्हिडिओ शूट करायचा आहे, तर त्याच कामाला अर्धा तास किंवा 15-20 मिनटात आपली कामं होत असेल ना, तर व्हिडिओ शूट करण्यासाठी मग मला ते काम जवळजवळ 1 तासभर लागतो, म्हणजे खूप उशीर होतो. त्याच्यामुळे माझं सगळं 11 वाजेपर्यंत घरातली ऑलमोस्ट कामं झालेली आहेत, मशीन वगैरे लावून झाले असो किंवा इतर वार असो.
नेहमीचंच आपलं घरातलं ते काम 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 सतत काम, त्याच्यामुळं आळस हा किती आला तरी काम तर करायलाच लागणार. तर चला, ते सगळं कामं झाल्यानंतर नाश्ता केला आम्ही आणि नाश्त्याची सगळी भांडी होती, चहाचं वगैरे सगळं होतं ना. तर म्हटलं आता जेवण बनवायच्या आधी सगळं किचन क्लीन करावं, कारण सगळं किचनवर एकसुद्धा मी भांडं ठेवत नाही आणि किचनवर पसारा असला ना मग जेवण करायचा कंटाळा येतो. तर सगळं मग व्यवस्थित मी किचनवरची भांडी वगैरे स्वच्छ सगळं काही क्लीन करून घेते. आणि आता सगळं जास्त मेन म्हणजे जेवण बनवायचं आहे त्याचा खरंच रविवार म्हटलं की सगळं उशिरा होतं ना, तेवढाच आपल्याला आळस येतो. तुम्हालासुद्धा येत असेल ना, रविवारी उठायचा तेवढ्यात ते कामं करायची. आणि आपल्याला का सुट्टी नाही, आपण आठवड्याची वारच सगळेजण वाट बघत असतो रविवारची. आणि त्याच्यात रविवार आलो तर आपल्या घरातल्यांना सगळ्यांना सुट्टी असते, पण आपल्यालाच कुठल्या कामात सुट्टी नसते. त्याच्यामुळे घरात राहणाऱ्यांना खरंच असं वाटतं एखाद दिवस सुट्टी असावी, पण नाही, काम 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 नसतं, काम असतंच आपल्याला आणि त्याच्यात करावंच लागतं. तर चला, आता जेवणसुद्धा मला बनवायचं आहे. आणि आज संडे आहे तर चिकन वगैरे आता ते मार्केटमध्ये गेले तर आणतीन. तोपर्यंत हा सगळा पसारा मी आटपून घेते. किचनची सगळी कामं आटपली आणि त्याच्यानंतर मी आर्याच्या स्टडी रूममध्ये आले. फर्स्ट फ्लोअरवर आर्याचा स्टडी रूम आहे, तिथे म्हटलं चला जरा पुसून घ्यावा. आणि रोजच मी आहे ना खालचं सगळं कामं झाली ना वरती येऊन पुसत असते. आणि आर्याचं एक सांगायचं म्हटलं ना तर खूप छान रूम ठेवत असते, तिचं स्टडी रूम खूप छान ठेवते. बुक वगैरे इकडे तिकडे कुठे पसारा नसतो आणि जिथल्या तिथे वस्तू असतात, त्याच्यामुळे मला काही एवढा त्रास पडत नाही. पण खिडकी आहे आणि सगळीकडे आपण किती पण साफ केलं तर धूळ तर होतेच. त्याच्यामुळे मग मी जरा एक फडका मारून घेते. तर सगळं आता पुसून घेते छान. आणि एक सांगायचं म्हणजे ना, खरं आपल्याला आहे ना किती पण आपण स्वच्छता करू पण धूळ ती काय कमी होत नाही. आणि सगळं म्हणजे व्यवस्थित साफसूफ केलं तर आपल्यालासुद्धा छान वाटतं. आणि मग म्हटलं चला तिचा पण रूम साफ करून घ्यावा. आणि एकदा बसलं की बसलं, त्याच्यामुळं मग मी ना कामं आहे ना फटाफट करून घ्यायला बघते. एकदा कामं हातात घेतली ना, कामं झाल्याशिवाय बसतच नाही. त्याच्यामुळं मग बसलं ना मग खूप आळस येतो, खरंच सांगते. आणि इतका आळस येतो ना, मग मी मोबाईल घेऊन बसली की ती मोबाईलवरचं यूट्यूबचं किंवा इंस्टाग्राम, बापरे, आपल्याला काय बघायला कमी आहे का? मोबाईल म्हटलं की बघतच असतो. मग 1 तास आणि 2 तास कधी जातात ना हे कळतच नाही. तर आता सगळं मी क्लीन करून घेते. तरीसुद्धा धूळ वगैरे असते तर पुसून घेते जरासा टेबल. तर खरंच ही अशी कामं जर करायची असेल ना तर मोबाईलला ना थोडा वेळ बाजूलाच ठेवायला पाहिजे, जरासुद्धा त्याच्याकडे बघितला नाही पाहिजे, तरच आपली कामं फटाफट होतील, बरोबर ना? आर्याचा रूम छान साफ करून झाला आणि मी खाली आले आणि त्यांनी चिकन आणून ठेवलं होतं. मग त्याच्यावर आता मी छान मॅरिनेशन करून ठेवलं आहे आणि सगळं काही आता मी करून ठेवते. सुक्कं चिकन आणि पातळ थोडा रस्सा करणार आहे. तर हा व्हिडिओ आहे ना, चिकन सुक्कं आणि चिकनचा झणझणीत रस्सा, हा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल ना, पूर्ण रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन पूर्ण रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल. तर तिथे बघा आणि ना छान असा झणझणीत रस्सा माझ्या पद्धतीने करून बघा. तर आता मी जेवण बनवते आणि फटाफट आवरून घेते. चला, ह्याचा पूर्ण शूट करून मी व्हिडिओ अपलोड केला आहे ना, त्याच्यामुळं मी आता सगळं हा डेली रुटीनचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं आता मी हे बघा छान असा झणझणीत रस्सा बनवला आहे. इथे सुक्कं चिकन बनवून झालेलं आहे, छान भाकरी बनवली आहे आणि आता त्यांना जेवायला मी ताट केलं आहे. आणि आर्या ते आता मी जेवून घेतो. तर जेवण करता करता आहे ना इथे छान असा पिक्चर लावला त्यांनी आणि मग मी सगळी भांडी वगैरे आटपून घेतली तोपर्यंत. हा खूप पिक्चर मला आवडतो, माझा एकदम फेवरेट पिक्चर आहे आणि खूप कॉमेडी आहे. परेश रावलची जास्त करून कॉमेडी खूप आवडते त्याच्यात. तर आता मी बघतोय. हेलो, देवी प्रसाद घर पर है? अब 10 मिनट पहले ही चल बसे। आपको कुछ बोलना था? चल बसे। दूसरे साला देख के मजाक कर। हेलो बाबूराव है? नहीं, देवी प्रसाद है। साला रख दिया तो भी बात करता है। हेलो बाबूराव जी है?
हेलो उसमें गांव से तुम्हाला आवडतो ना परेश रावलचा? गांव से यहाँ नौकरी के चक्कर में छान वाटते कॉमेडी ना. बाबा इधर कोई नौकरी नहीं जी दरअसल नौकरी मेरी समस्या नहीं है मेरे पास रहने हे के बघा. लिए बाबा तो पहिला नक्की करो तुम्हाला समस्या क्या है नाम नौकरी की घर ठीक है घर एक काम करो ये सड़क चला, पे यहाँ पिक्चर एक मिनट बघतोय. जाओ, बहुत सारी होटल है, जाओ लेकिन मेरे चला थोडा वेळ पिक्चर बघितला, थोडा आराम केला. चहा ठेवला इथे आणि 4:30 वाजलेत आणि आम्ही म्हटलं चला आता चहा ठेवावा. सर आर्याला भूक लागली आहे त्याच्यामुळे तीच आता स्वतः नाश्ता बनवते. तर तिला आवडीचं काय असेल ना, बटाटा जास्त आवडीचा आहे तर ती आपलं काहीतरी बनवत असते नाश्ता. चहा कडला आहे तर चहामध्ये दूध ओतूया. तर आर्याच्या आवडीचं आहे ना शेवयाचा उपमा खूप आवडतो आर्याला. आणि उपमा जसं आपण तिखट रव्याचा उपमा बनवतो ना त्याचप्रमाणे हा शेवयाचं बनवायचं असतं. खूप छान लागतं, तुम्ही करून बघा जर कधी केलं नसेल तर. आणि हे छान असं आपण उपमा बनवतो ना सेम तसाच उपमा बनवायचा. हां हलव व्यवस्थित, छान हलवून घ्यायचं शेवया टाकून आणि बारीक गॅस करून झाकण ठेवून द्यायचं. 4:20 झाली. छान वाफून होईल तर सुटसुटीत होईल आपल्या शेवया लगेच 5 मिनिटं. चला चहा पिऊया, या चहा प्यायला. तर आता आपला शेवयाचा उपमा तयार आहे बघू शकता. आणि आर्याला लांब. चला आता मी आपल्या कापण्या घेतल्यात मी खायला थोड्याशा. आणि इथं त्यांनी सकाळी ना शेंगा आणल्या होत्या. तर शेंगा खूप छान लागतात गरमागरम अशा भाजलेल्या किंवा मीठ टाकून हळद टाकून उकडलेल्या. तर आता मी त्या असं 6 वाजता भूक लागतेच आपल्याला आणि पावसाळ्यात तर जास्त करून 6 वाजता भूक लागते, काहीतरी असं चटरपटर खायची इच्छाच होते. तर त्याच्यामुळे आता मी शेंगा भाजते मस्त, या शेंगा खायला. आणि सकाळीच येताना शेंगाबरोबर भाजीसुद्धा 2-3 आणल्या होत्या. शापूची भाजी, मेथीची भाजी, फ्लावर, कोबी, वांगी, थोडे लिंबू आणलेत आणि सिमला मिरची छान बारीक बारीक आणल्यात. आता ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित मी डब्यामध्ये ठेवून देणार आहे. आणि सगळं व्यवस्थित करून ठेवलं ना तर खूप छान भाज्या राहतात डब्यामध्ये. छान भाज्या ठेवायच्या टिश्यू पेपरवर आणि फ्रीजमध्ये मग त्या भाज्या राहतात. आणि ह्या अशा मिरच्यासुद्धा आहेत ना त्याची आता मी देठं वगैरे काढून ठेवून देणार आहे, म्हणजे मिरच्या भरपूर काळ टिकतात. तर त्याचबरोबर आहे ना एक गोष्ट मला शेअर करायची वाटते. हे जे मी ओलं खोबरं आहे ना ते ओलं खोबरं नारळाचं भरपूर झाले होते. मी महिन्याला आता नारळ वाढवते ना तर त्याचे नारळ जमा असतात ना, तर ते नारळाचे तुकडे आणि सगळे मग असं कधी इडली वगैरे करतो तर त्या चटणीला वापरते, पण तरीसुद्धा खूप राहतात. मग मी काय करते हे बघा, आता हे मी पाण्यामध्ये मग बॉटलमध्ये ठेवलेले तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला याच्या पुढची मी प्रोसेस सांगते. तर आता किती दिवस झाले, हे महिना झाला असेल ह्याला. तर बघा खोबरं जसेच्या तसं आहे. तर हे ना मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं तर खूप दिवस टिकतं. जरासुद्धा त्याला चिकटपणा किंवा काहीच नाही. बघा एकदम जशाच्या तसं खोबरं राहतं पाण्यामध्ये. तर आता हे मी पाणी ओतून देते आणि तुम्हाला पुन्हा दाखवते मी. तर मध्ये मध्ये असं पाणी चेंज करायचं. आता महिनाभर तर राहिलं आहे पण त्याच्यात मी 1-2 वेळा मध्ये मध्ये ना पाणी चेंज केलेलं आहे. त्याच्यामुळं ना पाणी पण चिकट होत नाही आणि स्वच्छ पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात ते भरपूर दिवस टिकतं. तर आता हे सगळं काढून घेतलं आहे मी आणि पुन्हा पाणी आता करते बघा आणि तुम्हाला दाखवते. तर हे सगळं ओलं खोबरं आहे ना मी काढून घेतलं आहे आणि आता पुन्हा बाटली छान स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला खडे मीठ असेल तर मीठ टाका किंवा आपलं घरातलं बारीक मीठ असतं ना ते मीठ टाकलेलं आहे मी. आणि ते छान पाण्यामध्ये हलवून घ्यायचं आहे सगळीकडे, म्हणजे होतंच असं काय नाही पण थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळे खोबऱ्याचे तुकडे आपल्याला टाकायचे आहेत. तर आता छान आपली बॉटल बघा भरली आहे मिठाच्या पाण्यामध्ये मी ठेवलेलं आहे, बंद केलं आणि हलवून घेतलं आहे थोडं. आणि आता ते फ्रीजमध्ये आपण ठेवूया. तर असं व्यवस्थित तुम्ही पाणी मिठाचं करा आणि त्याच्यामध्ये सगळे जे काय असेल ना ओलं खोबरं त्याच्यात ठेवून द्या. खूप काळ म्हणजे महिनाभर तरी जास्तीत जास्त टिकतंच. तर आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि तुम्ही नक्की बघा असं करा. खोबरं असेल ना तर कसं पाण्यामध्ये ठेवून द्या, जरासुद्धा खोबरं खराब होणार नाही.
तर चला, हे काय थोड्या टिप्स असतात त्या मला तुमच्याबरोबर शेअर करा असं वाटतं म्हणून मी केल्या. तर आता व्हिडिओचा इथेच एंड करते. तर संडेची दिवसभराची सगळी काही कामं माझी तुमच्याबरोबर गप्पा मारत झाली आहेत आणि सगळं कामं आटपली आहेत. तर चला, आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. Thank you.